23,41. त्याप्रमाणे साहेब एकच प्रश्न विचारतो तुम्हाला. आपण मान्य केले की 64 जागा रिकाम्या आहेत. या जागा आपण केव्हा भरणार हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, कंत्राटी तत्वावर आपण जागा भरताय, त्यांना काही जॉब सिक्युरिटी नाही. 1-2 महिने जॉब केले ते सोडून जातात. 60,000 रुपये पगार तुम्ही देता, तर त्यांचं मानधन आपण वाढवणार का? 2 प्रश्न. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी वैद्यकीय अधिकारी भरण्यासंदर्भातला जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, मला इथे सांगितलं पाहिजे की 74 वैद्यकीय अधिकाऱ्यांची जाहिरात देखील निघालेली होती. त्यातले 41 कार्यरत झाले होते. परंतु आपण जे सांगितलं की काही पगाराचा किंवा मानधनांचा डिफरन्स असल्यामुळे ती लोक राहत नाहीत, ती 10 लोक सोडून गेली आणि आता 29 लोक कार्यरत आहेत. परंतु नक्की माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं जाईल की या संदर्भामध्ये जी काय मानधन वाढीची प्रोसेस आपल्याला करायची आहे, या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली जाईल. आणि महत्वाची गोष्ट आपण सांगितली की मेट्राल रुग्णालयामध्ये जी काही भरती सुरू आहे त्या संदर्भातली जाहिरात काढण्यात आलेली आहे. त्याला प्रतिसाद एकदा दोनदा तीनदा चांगला न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा जाहिरात काढण्यात आलेली आहे. मी सांगितलं ना, या संदर्भातली चर्चा ही नक्की सकारात्मक केली जाईल. कारण हा प्रश्न फक्त छत्रपती संभाजीनगरपुरता मर्यादित नाही, हा महाराष्ट्राच्या प्रत्येक रुग्णालयांमधला प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर सकारात्मक भूमिका घेण्याच्या संदर्भामध्ये चर्चा केली जाईल. सन्मान सदस्य विक्रम काळे. सभापती महोदय, छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी असलेली शहर आहे. मंत्री महोदय, आपण पण अनेक वेळा येत आहे शहरामध्ये आणि झपाट्याने हे शहर वाढतंय. औद्योगिकरण त्या ठिकाणी वाढतंय. शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा ते त्या ठिकाणी केंद्र बनलेलं आहे. आणि या ठिकाणी आरोग्य सुविधाच्या बाबतीमध्ये म्हणजे आरोग्य अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी नेहमीच प्रभारी असतात. तेव्हा किमान जी पदं कायमस्वरूपी आहेत ती पदं कायमस्वरूपी भरण्याच्या बाबतीमध्ये पहिलं पाऊल सरकार कधी उचलणार, हा माझा पहिला प्रश्न. आणि हे वारंवार आम्ही सुद्धा आयुक्तांकडे वारंवार याविषयी लोकप्रतिनिधी तक्रार करतो, परंतु ही पदं भरली जात नाहीत. कंत्राटी काम येत नाहीत. इतके डॉक्टर्स आता निर्माण होतात, पण त्यांना जे मानधन आपण देतो ते वाढवलं पाहिजे, तर ते आपल्याकडे येतील. ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातात कारण तिकडे मानधन जास्त मिळतं. तेव्हा या बाबतीमध्ये आपल्याला मंत्री महोदय की याच्यावर प्रकर्षाने तातडीनं विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे. आपण जरी म्हणलात तरी हा प्रश्न जरी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचा असला तरी महाराष्ट्रातल्या ज्या महानगरपालिका जिथे मोठी शहर आहेत त्या बाबतीमध्ये, कारण सगळे गरीब लोक हे जे मोहल्ल्यामध्ये राहणारे आहेत ते सगळे बिचारे आरोग्यासाठी तिथं जातात आणि म्हणून त्यांच्यासाठी ही व्यवस्था होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे किमान आपण या अधिवेशनाच्या संपण्याच्या अगोदर संबंधित आयुक्त आणि आम्हाला लोकप्रतिनिधींमधून बैठक घेऊन याच्यामध्ये काही पुढची पावलं उचलणार आहात का? सभापती महोदय, मी सुरुवातीलाच सांगितले की हा फक्त छत्रपती संभाजीनगरच्या मर्यादित महानगरपालिकेचा विषय नाही. मुंबई महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, या सगळ्याच महानगरपालिकांचा हा प्रश्न आहे. आणि या संदर्भात एका छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेची बैठक घेऊन काही उपयोग होणार नाही. त्याच्यावर धोरणात्मक सकारात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि त्या संदर्भामध्ये नक्की सकारात्मक विचार आपण करणार आहोत आणि त्या पद्धतीनं मानधन वाढवण्याचा विचार होईल. सभापती महोदय, असं कोणतरी येतानाच ओरडलं, म्हटलं हे नवीनच ऐकते. 23,345. स्वागत आपलं सगळ्यांचं. नाही, आम्ही आपल्याकडे परवानगी मागितली. नाही बरोबर आहे, पण एक मिनिट, मला फक्त एक मिनिट निवेदन करायचंय. एकच मिनिटाचं माझं निवेदन आहे. आपण मला निवेदनाला परवानगी द्यावी. ठीक आहे, बोला. मी आता परवानगी दिली आहे, जरा थोडं तुम्ही संयमाने. सभापती महोदय, आपण या सभागृहात जो विषय झाला याबद्दल आम्ही आपल्याशी चर्चा केली. विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची भूमिका आपल्या समोर मांडली. आम्ही त्या बाबतीत पक्षप्रमुखांना सांगितलं. पक्षप्रमुखांनी देखील जाहीरपणे या बाबतीत माता बहिणींची माफी मागितलेली आहे. मला असं वाटतं की विरोधी पक्ष नेता आजपर्यंत कधीही अशा प्रकारे सस्पेंड केला गेला नव्हता. माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण या निर्णयाचा फेरविचार करावा. आपण सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी तहकूब करावी
उपमुख्यमंत्री किंवा गटनेत्यांना आपण बोलवावं आणि या निर्णयाचा फेरविचार करावा. जर आपल्याला योग्य वाटत असेल तर सभागृह तहकूब करा, कारण ह्या सभागृहात विरोधी पक्ष नेत्याशिवाय काम करणं आम्हाला कठीण आहे. त्याचं कारण असं आहे की संविधानाने हे जे काही पद दिलेलं आहे, या पदावरच जर बहुमताच्या जोरावर आपण घाला घालणार असाल आणि हे पदच इथे त्या दिवसापुरतं अधिवेशनाच्या काळामध्ये रिक्त ठेवणार असाल तर ह्या सभागृहामध्ये काम करण्याची इच्छा आम्हाला नाही. आम्ही आपला निर्णय होईपर्यंत शांतपणे खाली बसून राहतो. आपल्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतो आणि आपण आपला निर्णय योग्य वेळी द्यावा. तोपर्यंत आपण निर्णय जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही सभागृहामध्ये खाली बसून आपलं आणि सरकारचं एकतर्फी चाललेलं कामकाज आम्ही निमूटपणे बघतो. धन्यवाद. प्रसादलांनी परवानगी दिलेली नाहीये. नाही, तुम्हाला मी आता उभी आहे. नाही, तुम्ही बोलायचं नाही, बसा खाली. हे पहा, सन्माननीय विरोधी पक्षाच्या नाही, तुम्ही खाली बसा. आता तुम्ही माझाही संयमची वाट बघू नका. तुम्हाला परवानगी दिलेली नाहीये मी. हे पहा, सन्माननीय अनिल परब आणि बाकीचे सगळे सदस्य ही असं एक थोडंसं माझ्यावर दबाव तंत्र तुम्ही केल्यासारखं केलंय असं मला दिसत आहे. परंतु तुमच्या भावना, मी संवेदनशील व्यक्ती आहे. दुसरं महत्वाचं की आज गटनेत्यांची, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, जरा शांत राहा. मी रागवत नाही असा अर्थ नाहीये. मी रागवत नाही किंवा मला काही उग्र शब्द माहित नाही असं नाही, पण मी ते वापरत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये आपण याल असं माझी कल्पना होती, परंतु आपण तिथे आला नाही, तिथे मला पूर्वकल्पना दिली नाहीत. या संदर्भामध्ये बाकी काही इतर व्यक्तींशी माझं बोलणं झालेलं होतं. आता अशा वेळेला प्रश्नोत्तराचा तास म्हटलं तर बघा, पुढचा जो 6वा प्रश्न आहे तो मराठा आरक्षणावर आहे. सगळे अनेक दिवसापासून जे प्रश्न असतात ज्याच्यावरती सन्माननीय सदस्य जे आहेत त्यांनी काम केलेलं असतं, त्यांची अपेक्षा असते 13 क्रमांकाचा प्रश्न लवकर घ्या. त्याच्यासाठी विनंती करायला दटकेजी, उमा खापरे आणि सगळे सदस्य माझ्याकडे आलेले होते. रमेश पाटील आले होते. अशा वेळेला आता तहकूब करायचा परत प्रश्नोत्तराचा तास, मला गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये तुम्ही सांगितलं असतं तर मी एखादेच त्याचाही विचार केला असता. तर माझी आपल्याला विनंती अशी आहे की हा प्रश्नोत्तराचा तास होऊ द्या. त्याच्यानंतर आपण, तुम्ही म्हणाल तितका वेळ, 15 मिनिटं, अर्धा तास, या संदर्भामध्ये संबंधिताशी चर्चा होईपर्यंत, आणि त्यावेळेला दोन्ही सगळ्यांचे सदस्य, तर माझी तुम्हाला विनंती, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. बाकी प्रश्नोत्तराचा तास होईपर्यंत प्लीज कोऑपरेशन करा. त्याच्यानंतर आपण अर्धा तास थांबवू कामकाज आणि त्यातून काय मार्ग काढता येईल ते पाहूया. ठीक आहे, चला.